आणि यानंतर आता टॉप 9 विविध जिल्ह्यांच्या बातम्या पाहूयात। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळे गावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस, तर शेतकरी कसत असलेल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। प्रदर्शनामध्ये शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल्स। माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना। मध्यान्ह भोजनाच्या योजनेची बिलं सुद्धा रखडली। शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीनं किराण्याची बिलं देण्याची वेळ। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये दासमे गाव या ठिकाणी चंपाषष्ठी निमित्त खंडोबा यात्रा, नैवेद्य मिरवणूक या ठिकाणी काढून खंडोबा मंदिरासमोर लंगर तोडण्याचाही कार्यक्रम संपन्न। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण। 4 दानपेट्यांमध्ये 11 लाख रुपये जमा, तर 5 पेट्यांपैकी 1 पेटी चोरीला गेल्यामुळे 4 दानपेट्यांचीच मोजणी। वाशिममधल्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका। हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा संकटात। हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता। जालन्यात अवकाळी पावसाची हजेरी, रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका। तहसीलदारांकडून द्राक्ष बागांची पाहणी। वाशिमच्या मालेगावातील पांगरा बंदीमध्ये वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं नुकसान, तर वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी, अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा। बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा। सुरत आणि ठाण्यातील 4 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल।